सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रात्री हे सर्वजण झोपलेले असताना रमा गुपचूप कावेरीच्या घराचा दरवाजा उघडते आणि अक्षयला भेटण्यासाठी जाऊ लागते. तेवढ्यात पाठीमागून रमा थांब असे म्हणत पंकज तिथे येतो आणि म्हणतो की रमे कुठे निघालीस ग. तेव्हा रमा म्हणते की यांना भेटायला चालली, मला खूप टेन्शन आलंय. पंकज म्हणतो की रमे तिकडे काहीच झालं नसल कुणाला, खूप श्रीमंती आहे त्यांच्याकडे, खूप पैसा आहे, त्यांना काहीच वाटत नाही. पैशामुळे अशा लोकांना काहीच होत नाही, पण पैसा सगळं काही महत्वाचा नसतो, माणुसकी सुद्धा पाहिजे. रमा म्हणते की पण माझे हे तसे नाहीयेत काका. पंकज म्हणतो नाहीयेत ना, मग त्यांच्यावर कशापायी राग धरलाय तू रमा, कशामुळे त्यांच्यावर तू रुसून बसली अशी. तर रमा म्हणते मी त्यांना फोन केला होता पण तो फोन रेवाने उचलला. पंकज म्हणतो की आत्ता जर मला विचारशील ना तर तू गुमान बोलाने घरी जाऊन झोप. तर रमा म्हणते की मला घरी जाऊन बघायचंय. तेव्हा पंकज म्हणतो की एकटी जाऊ नको रमा, मग मी तुझ्यासोबत येतो. तर रमा म्हणते मग चला, आणि पंकज हा रमासोबत जाऊ लागतो. इकडे आता आनंद आणि सीमा हॉस्पिटलमध्ये येत असताना रेवाचा आनंदला फोन येतो. तर स्पीकरवर टाकत लगेचच रेवा ही आनंदला म्हणते की आनंद दादा, अक्षय शुद्धीवर आला. ते ऐकून सीमाला मोठा आनंद होतो आणि सीमा पटकन आनंदला हॉस्पिटलमध्ये चालण्यासाठी बोलते. इकडे आनंद हा सीमाला घेऊन त्याच्या कारमधून हॉस्पिटलमध्ये जायला निघतो. त्याच वेळेस ऑटो रिक्षाने रमा ही पंकज सोबत मुकादमाच्या घरी येते आणि दोघांच्याही कारची क्रॉसिंग होऊन दोघेही एकमेकांच्या विरुद्ध दिशेला गेलेले असतात. रमा ही मुकादमांच्या घरी तर सीमा आनंद सोबत हॉस्पिटलमध्ये. तर इकडे आता रेवा आयाजीला फोन करून अक्षय हा शुद्धीवर आल्याचे सांगते. ते ऐकून आयाजीचा जीव जीवात येतो. तर इकडे आता अक्षय त्याच्या तोंडातून फक्त रमा रमा असे नाव घेत असतो. तर इकडे रेवा ही उठून अक्षयला म्हणते मी डॉक्टरांना सांगून आलेस. तर अक्षय फक्त रमा रमा करत असतो. तर रेवा म्हणते की रमा नाही रेवा म्हणाता. तेवढ्या तिकडे रमा ही मुकादमाच्या दरवाजासमोर येते आणि आतमध्ये जाऊ लागते. तर आई आजी म्हणते की थांब रमा. तेव्हा रमा म्हणते की मी यांना भेटायला आले आणि मला खूप अस्वस्थ वाटतंय, मला वाटतंय की नक्कीच यांना काहीतरी झालंय. तेव्हा आई आजी विचार करते की रमाला खरंच सर्व काही जे झालंय ते माहीत नसेल का, हे कसं शक्य आहे. तर रमा म्हणते की बरे आहेत ना हे. तेव्हा पुढे येत आई आजी म्हणते की असं का विचारतेस रमा, अक्षयला काहीही झालेलं नाहीये आणि जरीच त्याला काही झालं तर तुला सांगून काय होणार आहे रमा. तू काय डॉक्टर आहेस का रमा, डॉक्टर आणि नर्स मधला फरक तरी तुला समजतो का. नाही समजणार, कारण तू शिकलेलीच नाहीये. आई आजी म्हणते की सांगून तुझी सांगण्याची लायकी सुद्धा नाही, मग तुला सांगून तरी काय उपयोग. रमा म्हणते की आई आजी प्लीज सांगा ना, नाही तर मला तरी जाऊन बघू द्या. आई आजी म्हणते की का गेलीस ना तू घर सोडून, मग आता तुला काय सांगायचं. तर रमा आई आजी समोर हात जोडते. आई आजी म्हणते की अक्षय आता तुझ्याकडे कधीच पुन्हा येणार नाही. तू जरी घर सोडून गेली ना रमा, पण इथे रेवा आहे आणि रेवा ही अक्षयची तुझ्यापेक्षा जास्त काळजी घेते रमा. तेव्हा पंकज म्हणतो की अहो आजी, मी हात जोडून तुम्हाला विनंती करतोय, पुरीचा जीव कासावीस होऊ राहिलाय, तिला एकदा बघू द्या. आई आजी पंकजला म्हणते की तुझा काय यामध्ये संबंध, ती नातं तोडून गेली ना, मग आता काय संबंध राहिला तिचा सुद्धा. रमा म्हणते की ठीक आहे, तुम्ही नाही सांगणार ना, मग मीच जाऊन बघते. आणि रमा पुढे दरवाजात येते. त्याचबरोबर आई आजी म्हणते की रमा तुला शपथ आहे अक्षयची. आई आजी म्हणते की आत गेली तर याद राख रमा. तेव्हा रमा म्हणते की आई आजी मग तुम्ही तरी सांगा हे ठीक आहेत का नाही. आई आजी म्हणते की अगं रमा तुझा भ्रम झालाय आणि काहीतरी बहाणा करून तुला घरी यायचंय. आई आजी म्हणते की माझा अक्षय सुखरूप आहे आणि अगदी छान आहे. घर सोडून गेली ना, पण रेवा ही त्याला सांभाळायला सुखरूप आहे. तेव्हा पंकज म्हणतो की या आजीबाईच्या तोंडचा पट्टा सोडला ना, घरी सगळं आलबेल असेल. तेव्हा आई आजी म्हणते की ए पंकज निघ इथून. आई आजी म्हणते की तुझ्या या भाचीला सुद्धा घेऊन जा. तेव्हा पंकज म्हणतो की रमे अक्षयरावांचं जर तुझ्यावर प्रेम असेल तर स्वतः तुला ते न्यायला येतील, चल इथून. तर रमा ही पाठीमागे फिरते आणि पुन्हा दरवाजाकडे बघते. तर पंकज म्हणतो चल, आणि पंकज हा रमाचा हात धरून तेथून घेऊन जातो. इकडे आता आनंद आभ्या सीमा सर्वजण हे हॉस्पिटलमध्ये येतात. तर सीमा ही अक्षय समोर येते आणि म्हणते की अक्षय आता कसा आहे. तेव्हा तोंडावरचा मास्क काढत अक्षय म्हणतो की रमा कशी आहे. ते ऐकून सीमाला मोठा धक्का बसतो. तेव्हा आई आजीचे शब्द सीमाला आठवतात. आई आजीने सांगितलेले असते की खबरदार कुणी रमाला कळवाल तर मला आता रमाची सावली सुद्धा अक्षयवर पडायला नकोय. हे सर्व आठवून सीमा आता खाली मान घालते. सीमा म्हणते की अरे अक्षय माझ्याकडून चुकलं, मी तिला कळवायला हवं होतं, थांब मी रमाला फोन करून कळवते. तेव्हा अक्षय म्हणतो की आई थांब ना प्लीज, तिला कळवू नकोस. तेव्हा सीमाला मोठा धक्का बसतो.
अक्षय म्हणतो की मी रमाच्या स्वतः घरी जाऊन तिला समजावून पुन्हा घरी घेऊन येईल. माझा जर ॲक्सिडेंट झाला हे तिला कळालं तर ती धावत पळत इथे येईल आणि मला हे नकोय. मी तिच्या घरी जाईल आणि तिला समजावेन आणि पुन्हा तिला घरी घेऊन येईल असे म्हणत अक्षय आता त्याच्या तोंडाला पुन्हा मास्क लावतो. सीमा म्हणते की अरे अक्षय मला हे बरोबर वाटत नाही. कावेरीच्या तरी मला कानावर घालायला हवं. अक्षय म्हणतो की नाही आई तुला माझी शपथ आहे. अक्षय म्हणतो मला बरं वाटलं की मी तिच्या घरी जाईल आणि तिला समजावून पुन्हा घरी आणील. अक्षय म्हणतो की आई मी रमाला दुखावलंय तेव्हा मीच तिची माफी मागेल आणि तिला घेऊन येईल. इकडे आता दुसऱ्या दिवशी आई आजी ही डॉक्टरला फोन करते आणि म्हणते की डॉक्टर माझ्या नातवाला काहीही कमी पडता कामा नाही. वेळ आली तर तुम्ही फॉरेनवरून डॉक्टर मागवा. मी पैशाचा पाऊस पाडील पण माझ्या नातवाला काही कमी नाही पाडलं पाहिजे. तेवढ्यात रेवा घरी येते आणि आई आजीला म्हणते की आई आजी आज आपण अक्षयला घरी घेऊन येऊ. आई आजी म्हणते की अक्षयला जर काही झालं ना तर मला अजिबात काही सुचत नाही. तर रेवा म्हणते की मला तुम्हाला एक गुड न्यूज द्यायची. तर आजी म्हणते बोल. तेव्हा रेवा म्हणते की माझ्या सासूबाई म्हणजे सीमा काकू म्हणत होत्या की रेवाकडे जाऊन मी तिला सगळं सांगेन. रेवा म्हणते की अक्षय स्वतःहून म्हणाला की आत्ता रमाला काही सांगू नको. तर आई आजी म्हणते की थँक्स गॉड. आई आजी म्हणते की हेच आपल्या फायद्याचं होतं आणि ती रमा इथे आली होती आणि म्हटली की मला अक्षयला भेटायचं पण मी तिला बाहेरूनच काढून दिलंय. आई आजी म्हणते की रेवा आता रमाला असं वाटलं पाहिजे की अक्षय तुझ्यासोबत आनंदात आहे आणि त्याला आता रमाची गरज नाहीये. इकडे आता रमा ही पुन्हा कावेरीच्या घरी येते आणि विचार करू लागते. आई आजीने सांगितलेले असते की रमा तुला अक्षयची शपथ आहे. तर कावेरीने सांगितलेले असते की अक्षयराव इकडे यायला निघाले. ते सर्व आता रमाच्या डोळ्यासमोर येते. तर इकडे अक्षयने रमाला सांगितलेले असते की रमा मला तुझी खात्री आहे तू कधीतरी नक्की मला माफ करशील आणि माझ्या घरी पुन्हा येशील. इकडे आता जान्हवी आणि आरती किचनमध्ये असतात. तर आरतीला उलटी होऊ लागते. तेव्हा जान्हवी म्हणते की अगं आरती काय होतंय तुला बोल बरं माझ्याशी. जान्हवी म्हणते की आरती माझ्याशी बोलली तर तुला बरं वाटेल. तेव्हा आरती म्हणते की काय बोलू मी आणि काय सांगू माझं रडगाणं तुम्हाला. जान्हवी म्हणते की आरती घरात खूप ट्रेस आहे मला माहीत आहे त्यामुळे तू जाड होत चालली आणि तुझं पोटसुद्धा वर येत चाललंय. जान्हवी म्हणते की तुला काय झालंय ना ते मला कळलंय. तर आरती काळजीत पडत म्हणते की मला काय झालं तुम्हाला कळलंय जान्हवी वहिनी. तर जान्हवी ही मान हलवते. जान्हवी म्हणते की तुला बाळ होत नाही म्हणून तुला डिप्रेशन आलंय. जान्हवी म्हणते की म्हणून तू जास्त खाते आणि मग तुला उलटी आल्यासारखं होतं. तेवढ्यात जान्हवीला आनंदचा फोन येतो आणि अक्षय शुद्धीवर आल्याचे जान्हवीला सांगतो. तेव्हा जान्हवी ही बाजूला निघून जाते. तर आरती म्हणते की म्हणजे जान्हवीला कळलं तर नाही आपलं पोट कशामुळे वर आलंय ते. तर आता इकडे कावेरी ही रमाकडे येत म्हणते की अगं रमे किती वेळ झाला अशीच बसून आहे उठ बरं. तेव्हा पंकज म्हणतो की ताई तुम्ही काल ती पांढऱ्या केसाची म्हातारी कशी वागली ना ते बघायला नव्हतात. पंकज म्हणतो की ती बोलताना म्हातारी माझ्या अगदी डोक्यात जात होती. तर रमा म्हणते की मला कसं नाही कळलं की हे बाहेर कसे नाही आले आणि आई आजी सुद्धा विचित्र वागत होती. रमा म्हणते की आई आजी काहीतरी वेगळंच बोलत होती आणि काहीतरी लफाछपी करत असल्याचे मला त्याची जाणीव झाली. तेवढ्यात रेवा तिथे येते. तर रमा उठून रेवाला म्हणते की तुला सांगितलं होतं ना इथं यायला नको तर का आलीस इथे. तर लगेचच रेवा म्हणते की अरे हो जरा आवडतं हो घे आणि जे खरं आहे तेच मी सांगायला आले. रेवा म्हणते की तुला माहीत आहे का अक्षय हा ऑफिसच्या कामात सध्या बिझी आहे आणि त्यानंतर ऑफिसच्या कामासाठी मी आणि अक्षय बाहेर जाणार आहोत. रेवा म्हणते की फक्त मी आणि अक्षयच चाललोय आणि आमच्या मुकादमांच्या कामासाठी चाललोय. रेवा म्हणते की रमा तू असं काय करतेस मी तुला व्हिडिओ सुद्धा दाखवला तो तू बघितला नाही का आणि अक्षयला जर यायचं असतं ना रमा तो कधीच तुझ्याकडे आला असता. रेवा म्हणते की तो काल आला असता आणि परवा तर दसरा होता दसऱ्याच्या दिवशी तर तो येऊच शकत होता. तर रमा म्हणते की रेवा माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाहीये आणि तू खोटं बोलती. तर रेवा म्हणते की मी जरी खोटं बोलत असली तर तो मग तुझ्याकडे येऊ शकत होता का नाही आला. पण मी ॲक्सेप्ट करते की 2 ते 3 दिवस अक्षय तुझ्याकडे येऊ शकत नाही आणि मला काहीच कळत नाही की अक्षय असा का वागतोय. ते ऐकून रमाला मोठा धक्का बसतो. रेवा म्हणते की बघ ना तो मला प्रेमाची कबुली देतोय आणि दुसरीकडे तो तुला असा खेळवतोय. ते ऐकून रमाला मोठा धक्का बसतो. तर लगेचच रेवा म्हणते की शेवटी तो सुद्धा शशिकांत मुकादमाचाच मुलगा आहे आणि मला एक सांगणार रमा पहिल्यांदाच अगदी सुरुवातीलाच मी त्याच्या आयुष्यात आली होती तेव्हा मग मी काय करू. ते ऐकून रमा म्हणते की बस झालं रेवा आता.
तर रागाने रमा म्हणते की रेवा तू इथून जा आणि रमाला मोठा धक्का बसलेला असतो. त्यानंतर आता रमाला समजते की अक्षयचा अपघात झाला आणि अक्षय हॉस्पिटलमध्ये आहे. तेव्हा वाऱ्याच्या वेगाने पळत रमा ही हॉस्पिटलमध्ये येते. त्याच वेळेस सीमा ही अक्षयला डिस्चार्ज घेऊन तेथून जाऊ लागते आणि अक्षयची नजर रमावर पडते. तेव्हा रमाला बघून अक्षयला मोठा आनंद होतो. तर लगेचच रमा ही भिंतीकडे तोंड करते. तेव्हा अक्षय सीमाला म्हणतो की तू रमाला सांगितलं का? तर सीमा म्हणते की नाही, मी नाही सांगितलं. तेव्हा आता अक्षय हा रमाला समजावू लागतो. त्याच वेळेस आता इकडे आनंद हा अभ्याकडे येतो आणि म्हणतो की अक्षयचा ज्या ठिकाणी अपघात झाला होता त्या ठिकाणचे CCTV फुटेज चेक केले आणि त्या ठिकाणी आनंदने फुगेवाल्याची भेट घेतलेली असते आणि तो ॲक्सिडेंटचा व्हिडिओ आनंद त्या फुगेवाल्याला दाखवतो आणि म्हणतो की तुम्हाला माहिती आहे का हा गाडीवाला कोण होता तो? तेव्हा तो व्हिडिओ बघून लगेचच फुगेवाल्याच्या समोर रेवाचे चित्र उभे राहते आणि ज्यावेळेस रेवाने अक्षयला उडवलेले असते त्यावेळेस फुगेवाला रेवाला म्हटलेला असतो की ओ मॅडम, त्या साहेबांना किती लागलंय. तर रेवा ही घाबरून निघून गेलेली असते. त्याच वेळेस आता आनंद हा रेवासोबत तिथे आलेला असतो आणि रेवा तिथून तिच्या पर्समधून चालू लागते. तेव्हा लगेचच फुगेवाल्याला रेवा दिसून फुगेवाला त्या रेवाकडे बोट करत म्हणतो की ह्याच बाईने त्या साहेबांना उडवले. तेव्हा ते शब्द ऐकून आनंदला मोठा धक्का बसतो आणि रेवाने अक्षयला उडवल्याचे भयानक सत्य आनंद समोर आलेले असते. तेव्हा आता अक्षयला उडवल्याचे सत्य अय्याजी आणि अक्षयला समजताच आता रेवाची कशी घराच्या बाहेर हकालपट्टी होते हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.